नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे काही SRPF भरतीला प्रश्न विचारले असतील ते पूर्णपणे डिस्कस करणार आहे। आपला पहिला प्रश्न बघा, हा सुद्धा प्रश्न आपण वारंवार डिस्कस केलेला आहे। ज्यांनी आपले व्हिडिओ बघितले असतील त्यांना 100% फायदा झाला असेल। महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? बरोबर, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? ऑप्शन्स क्रमांक सी दिलीप वळसे पाटील हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे कोण आहेत? गृहमंत्री आहेत। बरोबर, दिलीप वळसे पाटील यांच्या अगोदर कोण होते? अनिल देशमुख होते। कोण होते? अनिल देशमुख। बरोबर, घ्या पुढचा प्रश्न। महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? एकदम IMP प्रश्न, इथून पुढे सुद्धा पडण्याची दाट शक्यता आहे। महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? आपल्या सगळ्याला माहिती आहे संजय पांडे हे सध्याचे पोलीस महासंचालक आहेत। आणि विचारले कितवे पोलीस महासंचालक आहेत? तर बघा 45वे पोलीस महासंचालक आहेत। कितवे? 45वे पोलीस महासंचालक। हेमंत नागराळे कोण आहेत? याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करा। आणि मित्रांनो बघा, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या अनअकॅडमीच्या प्रोफाईलची लिंक आपण टाकलेली, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही फॉलो करू शकता। बघा, त्या ठिकाणी आपण डेली 5 तास घेत असतो एकदम मोफत। फक्त तुम्हाला फॉलो करायचं आहे, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला त्या ठिकाणी पैसे वगैरे काहीच द्यायचं नाही, एकदम मोफत आहे। मोफतचा फायदा करून घ्या। त्या ठिकाणी गणित, बुद्धिमत्ता, मराठी, व्याकरण सगळं आपलं जबरदस्तपणे सापडासूप करण्यात येईल। बघा, पूर्णपणे क्लिअर करून घेतलं जाईल एकदम मोफतमध्ये। फक्त तुम्हाला काय करायचं, त्या लिंकला फॉलो करायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, आणि हा सुद्धा प्रश्न आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलाच होता नियुक्ती घटकामध्ये। महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री खालीलपैकी कोण आहेत? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे। कोण आहेत? बघा, ऑप्शन्स क्रमांक सी आदित्य ठाकरे आहेत। लक्षात ठेवा, आदित्य ठाकरे। राजेश टोपे कोण आहेत? आपले आरोग्य मंत्री आहेत। बरोबर, आरोग्य मंत्री। पुढचा प्रश्न आहे बघा, 2021च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही? 2021च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकलेलं नाही विचारलं आपल्याला। तर कोणी जिंकलं नाही? बघा, नीरज पांडेनी पदक जिंकलं नाही, तर नीरज चोप्राने जिंकले। लक्षात ठेवा, नीरज चोप्रा। 1 नंबरलाच कोणी आणलं होतं पदक? मीराबाई चानूने आणलं होतं। बरोबर, बाकीचे सगळ्यांनी काय केलेले आहेत? पदक जिंकलेले आहेत। पुढचा प्रश्न बघूयात आपण। 5 नंबरचा आहे बघा, RBIचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? या ठिकाणी बरेच जण दिल्ली करतात, परंतु RBIचं मुख्यालय बघा कोणत्या ठिकाणी? मुंबई या ठिकाणी। RBIची स्थापना झालेली 1 एप्रिल 1935 रोजी RBIची स्थापना झालेली। आणि RBIचं मुख्यालय कुठे? मुंबईमध्ये स्थित आहे। बऱ्याच बँकेचं बघा, जे काही महत्त्वाच्या बँके असतील सगळ्याचं मुख्यालय जवळजवळ आपल्या मुंबईमध्ये स्थित आहे। बघा, खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे नागपूर जिल्ह्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणतं ठिकाण नागपूर जिल्ह्यामध्ये नाही? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे। खालीलपैकी कोणतं ठिकाण नागपूर जिल्ह्यामध्ये नाही? तर ऑप्शन्स क्रमांक बी बल्लापूर हे काय बघा नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित नाही। बाकीचं बघा, रामटेक आपल्याला सगळ्याला माहिती आहे, त्या ठिकाणी नागपूरमधलं फेमस ठिकाण आहे रामटेक। तर मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षा करत असाल आणि अनअकॅडमी आपल्या मोबाईलमध्ये नसेल तर काय उपयोग नाही, कारण की बघा अनअकॅडमी हा भारतातील सगळ्यात मोठा एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे। तुम्हाला काय करायचं आहे? प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे, अनअकॅडमी सर्च करायचं आहे, आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला कोड मागितला तर SMB10 आपला कोड आहे। लक्षात ठेवा, SMB10 हा जर कोड यूज केला तर तुम्हाला पूर्णपणे बघा मोफत ॲक्सेस मिळेल, मोफत फ्रीचे क्लासेस बघता येतील। त्याचबरोबर तुम्हाला सबस्क्रिप्शन घेण्यासाठी सुद्धा SMB10 हा कोड यूज करायचा। बघा, SMB10 खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपल्या प्रोफाईलची लिंक दिलेली, त्या लिंकला फॉलो करू शकता। त्या ठिकाणी सुद्धा आपण क्लास घेत असतो, बघू शकता। क्रॅक MPSC विथ इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म। जर मित्रांनो तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला भरपूर फायदे आहेत। लाईव्ह घरातल्या घरात शिकता येणारे PDF वगैरे सगळं टॉप शिक्षक आपल्याला शिकवण्यास मदत करणार या ठिकाणी आपल्यासाठी। बघा, PSI STI ASUसाठी कंबाईन एक्झामसाठी बघा यशाची किल्ली बॅच असते, रणांगण बॅच आपल्याला माहिती आहे राज्यसेवेसाठी असते, पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी ह्या बॅचेस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतील। राज्यसेवेसाठी एक रिव्हिजन बॅच चालू झालेली आहे राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी। बरोबर, हिचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता। जे काही टॉप एज्युकेटर्स आहेत, गरुड जे बघा फक्त STI मेन्स एक्झामसाठी चालू झालेली। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता 12 महिन्याच्या प्लस सबस्क्रिप्शनवरती 3 महिन्याचं प्लस सबस्क्रिप्शन मोफत आहे, आणि 24 महिन्यावरती 4 महिन्याचं प्लस सबस्क्रिप्शन एकदम मोफत भेटणार आहे। त्यामुळे याचा लगेच लाभ घेऊ शकता। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक टाकलेलीच आपण, बघून घ्या कशी ऑफर। 1710 रुपयाला 1 महिना, 4275ला 3 महिन्याचं आहे, 7695 रुपयाला बघा केवढ्याला आहे 6 महिन्याचं आहे, आणि 1 वर्षाची क्लास लावली 1 वर्षाचं पॅकेज आहे 9405, आणि 2 वर्षाचं आहे बघा 13680। चाचणीसाठी वापरली जाणारी RT-PCR चाचणी म्हणजे काय? कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी वापरली जाणारी जे काही RT-PCR आहे ती चाचणी म्हणजे काय? RT-PCR पटकन ओळखायचं आपल्याला, 3 सेकंद मिळतील। बरोबर आहे, ऑप्शन्स क्रमांक ए रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन। बघा, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन, घशामधला सॅम्पल काढला जातो याच्यामधून,
सध्याच्या परिसीमन, लक्षात ठेवा, परिसीमन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? सध्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन्स क्रमांक डी रंजना देसाई बघा परिसीमन आयोगाच्या अध्यक्ष आहेत रंजना देसाई. भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिलेली? भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा आंध्र प्रदेश. कोणतं आहे? आंध्र प्रदेश. 2021 मध्ये ज्या काही ऑलिम्पिक स्पर्धा ह्या कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या? 2021च्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या? बघा टोकियो या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. कुठं? टोकियो. पुढचा प्रश्न आपण घेतलाच होता. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत विचारलं आपल्याला. राईट आन्सर आहे बघा 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत NK सिंग. कोण आहेत? NK सिंग. पेच राष्ट्रीय उद्यानाला खालीलपैकी कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? पेच राष्ट्रीय उद्यानास कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. हे नाव कोणाला देण्यात आलेलं आहे? पेच राष्ट्रीय उद्यानाला देण्यात आलेलं आहे. कोणतं? पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. दुसरी गोलमेज परिषद टिंबटिंब साली भरली होती. दुसरी गोलमेज परिषद टिंबटिंब साली भरली होती. तर दुसरी भरली होती बघा 1931 मध्ये. पहिली भरली होती 1930 मध्ये, बरोबर, आणि 1932 मध्ये तिसरी भरली होती, बरोबर. आपल्याला काय विचारलंय? दुसरी. तर 1931 मध्ये दुसरी गोलमेज परिषद भरली होती. तीनही गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात आधी कोणता किल्ला जिंकला? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी कोणता किल्ला जिंकला? तर बघा तोरणा किल्ला जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी तोरणा किल्ला जिंकला होता. उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी राज्यसभा. कशाचे? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्राद्धानंद छात्रालयाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? श्राद्धानंद छात्रालयाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक सी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केलेली. लक्षात ठेवा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी जी स्थापना केलेली आहे. राज्य राखीव पोलीस दलाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणतं? राज्य राखीव पोलीस दलाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? राईट आन्सर आहे बघा यापैकी नाही. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचं वातावरण उबदार आहे? कोणता वायू आहे? त्या वायूमुळे पृथ्वीचं वातावरण एकदम असं कसं उबदार आहे? तर बघा कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडची संज्ञा कोणती आहे? CO2. लक्षात ठेवा CO2. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म खालीलपैकी कधी झाला? महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म खालीलपैकी कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक 11 एप्रिल 1827ला महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. 11 एप्रिल 1827ला. व्ही कुरियन हे खालीलपैकी कशाचे संबंधित आहेत? व्ही कुरियन हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. व्ही कुरियन हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक डी धवल क्रांती. व्ही कुरियन हे कशाशी संबंधित आहेत? धवल क्रांतीशी संबंधित आहेत. खालीलपैकी हात या शब्दाचा समानार्थी शब्द नाही विचारलाय. हात या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला नाही विचारलेला आहे. एकदम सोपं आहे बघा, सरळ सरळ या ठिकाणी पद. पद हा काय बघा याचा समानार्थी शब्द नाही. बाकीचे कर, पाणी, हस्त हे काय आहेत बघा हात या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. खालीलपैकी सायस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? खालीलपैकी सायास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? सायास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर विनासायास. लक्षात ठेवा सायास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येईल? विनासायास. अनुनासिक नसणारं व्यंजन आपल्याला यामधून ओळखायचं आहे. अनुनासिक नसणारं व्यंजन आपल्याला ओळखायचं आहे. तर अनुनासिक नसणारं व्यंजन कोणतं आहे? ऑप्शन्स क्रमांक ए ड. हे काय बघा अनुनासिक नसणारं व्यंजन आहे. बाकीचे बघा सगळे अनुनासिक आहेत. संयुक्त नसणारा स्वर ओळखायचा आहे. खालीलपैकी संयुक्त नसणारा स्वर आपल्याला ओळखायचा आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी ई हा काय बघा संयुक्त नसणारा स्वर आहे. ई हा संयुक्त नसणारा स्वर आहे. गिरी अधिक ईश बरोबर काय होईल? गिरी अधिक ईश बरोबर राईट आन्सर येईल आपलं गिरीश. गिरी अधिक ईश बरोबर गिरीश. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची. पंकज लांब दोरी आणायला गेला. पंकज दोरी आणायला लांब गेला.
तर यामध्ये आपल्याला जे काही लांब लांब खाली अंडरलाईन केलेली आहे त्याची शब्दाची जात ओळखायला लावलेली आहे आपल्याला. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए. पहिल्या याच्यामध्ये विशेषण आहे, दुसऱ्या याच्यामध्ये काही क्रियाविशेषण आहे. लिंग बदलायचं आपल्याला बोका. बोका या शब्दाचं आपल्याला लिंग बदलायचं आहे. राईट आन्सर आहे बघा बोका या शब्दाचं लिंग बदललं तर बोकाचं काय होतं, भाटी होतं. लक्षात ठेवा बोकाचं भाटी होतं. लिंग ओळखायचं आपल्याला सोने. सोनेचं काय होईल आपल्याला लिंग ओळखायचं आहे. ते सोने तो सोनं काय होईल नेमकं, चला पटकन ओळखायचं आपल्याला 3 सेकंद मिळतील. बरोबर आहे सगळ्याचं. सोन्याचं काय होईल नपुसकलिंग होईल. ऑप्शन्स क्रमांक ए नपुसकलिंग. सुखद या शब्दाचा आपल्याला विग्रह करायचा आहे. सुखद या शब्दाचा विग्रह करायचा आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी. सुख देणारे यालाच काय म्हणतो आपण सुखद असं म्हणतो. सुख देणारे म्हणजेच सुखद होईल. पुढचा प्रश्न आहे ऊट शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवायचा आपल्याला. ऊट शब्दापासून अभ्यस्त शब्द बनायचा आहे. तर काय होईल बघा ऊट सूट हा काय होईल ऊट या शब्दापासून अभ्यस्त शब्द तयार होईल. पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणतं वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे. खालीलपैकी कोणतं वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी. तो आंबा खातो हे काय बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. तो आंबा खातो हे काय कर्तरी प्रयोगाचा आंबा आहे. आंबा म्हणजे वाक्य आहे. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे बघा मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाव कोणतं. मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाव कोणतं. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी मनुष्यत्व. मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाव कोणतं होईल मनुष्यत्व. लक्षात ठेवा मनुष्यत्व. वधू इथं बघा वधू या शब्दाचं अनेक वचनी रूप काय होईल. वधू या शब्दाचं अनेक वचनी रूप काय होईल. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए वधूचं काय राहील वधूच राहील. वधूच राहील. सामान्य सर्वनाम असलेलं वाक्य कोणतं. सामान्य सर्वनाम असलेलं वाक्य कोणतं. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए कोणी यावे कोणी जावे हे काय बघा सामान्य सर्वनाम असलेलं वाक्य आहे. कोणी यावे कोणी जावे हे सामान्य सर्वनाम असलेलं वाक्य आहे. तर मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या अनअकॅडमीच्या प्रोफाईलची आपण लिंक टाकलेली बघा. तुम्हाला फक्त आपला कोड यूज करायचा. जर तुम्ही अजूनसुद्धा अनअकॅडमी डाउनलोड नसेल केलं तर तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यावर बघा तुम्हाला कोड मागितलं जाईल फ्रीमध्ये बघण्यासाठी. तर एकदम सोपा कोड आहे बघा SMB10 बघा SMB10 SMB10 म्हणजे SMB10 कोड टाकायचा आहे. हा कोड टाकल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे मोफत क्लासेस बघता येतील. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये आपण पिन केलेली आहे आपल्या प्रोफाईलची लिंक. त्या प्रोफाईलवर म्हणजे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही टच करून फॉलो करून घ्या. फक्त फॉलो करायचं आपल्याला त्याशिवाय तुम्हाला क्लासची नोटिफिकेशन येणार नाही. बरोबर. आणि मित्रांनो फॉलो केल्यानंतर बघा पूर्णपणे त्या ठिकाणी आपण 5 मोफत क्लास घेत असतो. 5 मोफत क्लास सकाळी 9 वाजल्यापासून तर 5 ते 6 वाजेपर्यंत आपले क्लास चालू असतात. एकदम मोफत 1ही रुपया न घेता. त्यामुळे नक्कीच फॉलो करा सगळ्यांना फायदा होईल. एकदम मोफत आहे बघा 1ही रुपया न घेता. पुढचा प्रश्न आहे बघा श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए रीती भविष्यकाळ. श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ कोणता होईल रीती भविष्यकाळ. बरोबर. पुढचा प्रश्न आहे बघा पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. तर कोणता आहे बघा आवृत्ती दर्शक हा कालवाचक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तू पण माझ्या बरोबर प्रार्थना म्हण. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तू पण माझ्या बरोबर प्रार्थना म्हण. राईट आन्सर आहे बघा कोणता आहे शब्दयोगी अव्यय. लक्षात ठेवा शब्दयोगी अव्यय. पुढचा प्रश्न आहे बघा अबबब हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे. अबबब हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे. राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक ए केवल प्रयोगी अव्यय. कोणतं केवल प्रयोगी अव्यय. तू काय आता लहान नाहीस यासाठी होकारार्थी पर्याय निवडायचा आहे. तू काय आता लहान नाहीस यासाठी होकारार्थी पर्याय आपल्याला निवडायचा आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी तू आता मोठा झाला आहेस. तू आता मोठा झाला आहेस हे काय बघा होकारार्थी. लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करा. लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करायचा आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी लक्ष्मी आहे कांता ज्याची तो याला आपण काय म्हणतो विग्रह म्हणतो. लक्ष्मीकांत लक्ष्मी आहे कांता ज्याची तो हा काय याचा विग्रह आहे.
शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी, माहिती हा शब्द काय बघा योग्य आहे. शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे माहिती हा शब्द कसा आहे योग्य शब्द आहे. पुन्हा बघा शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे हा प्रश्न बघा प्रत्येक वर्षी विचारला जातो. कोणता? आशीर्वाद शब्द. तुम्ही मागं जरी उचकून बघितलं तरी पण हा शब्द तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणार. तर कोणता येईल बघा, जे काय आशी आहे, शी, या शीला दुसरी वेलांटी आशीर्वाद. लक्षात ठेवा आशीर्वाद. शुद्ध लेखनादृष्ट्या महत्त्वाचा काय होईल? आशीर्वाद हा शब्द काय योग्य शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. अध्यांतरी लोंब कळणारा. अध्यांतरी लोंब कळणाऱ्याला आपण काय म्हणतो? एकदम महत्त्वाचा प्रश्न हा सुद्धा. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी, त्रिशंकू असं म्हणतो. लक्षात ठेवा खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. अध्यांतरी लोंब कळणाऱ्याला त्रिशंकू असं म्हणतात. नाचता येईना अंगण वाकडे याला बघा जे काही सहमत होईल असं आपल्याला म्हण ओळखायचे. नाचता येईना अंगण वाकडे. राईट आन्सर बघा कोल्ह्याला द्राक्षे आंबट. हे काय बघा याला समानार्थी. बारडोलीचा सत्याग्रह याचे नेते कोण होते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, सरदार वल्लभभाई पटेल हे बारडोली सत्याग्रहाचे नेते होते. पुढचा प्रश्न आहे बघा, महाबलीपुरमची स्थापना खालीलपैकी कोणी केली? कशाची? महाबलीपुरमची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर कोणी केली बघा? पल्लवनी महाबलीपुरमची स्थापना केलेली. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे बघा, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? तर गोपालकृष्ण गोखले महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते. कोण? गोपालकृष्ण गोखले. पर्यावरण संरक्षण अधिनियम हा जो काही कायदा आहे हा कधी अस्तित्वामध्ये आला? कोणता? पर्यावरण संरक्षण अधिनियम हा कधी अस्तित्वामध्ये आला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1986ला किंवा 1986 मध्ये हा कायदा अस्तित्वामध्ये आला होता. सुवर्ण मंदिर त्यालाच आपण म्हणतो गोल्डन टेम्पल कोणत्या ठिकाणी स्थित आहे? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोणत्या ठिकाणी? अमृतसर या ठिकाणी स्थित आहे. कुठे? अमृतसर. पुढचा प्रश्न आहे, जंजिरा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोणता? जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर रायगड जिल्ह्यामध्ये जंजिरा किल्ला स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, यापैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली? यापैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, लोणार या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झालेली. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषद सदस्याचा कालावधी किती असतो? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क, 6 वर्ष. किती? 6 वर्ष. पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर विकेंद्रीकरण या तत्वावर आधारित आहे. कोणत्या? विकेंद्रीकरण. लोकसभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे किती जागा आहेत? तर लोकसभेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या किती? 48. त्यालाच आपण म्हणतो 48 जागा आहेत. 14 बँकेचं राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी झालं? तर 1969ला किंवा 1969ला 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. देशात वित्तीय धोरण कोण तयार करतं? देशामध्ये वित्तीय धोरण खालीलपैकी कोण तयार करतं? तर वित्त मंत्रालय बघा वित्तीय धोरण तयार करत असतं. पायरोस्ट्रियलालजी या वृक्षाचा शोध खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लागला? तर या वृक्षाचा शोध कुठे लागला बघा? अंदमान आणि निकोबारमध्ये शोध लागलेला. अंदमान आणि निकोबारमध्ये शोध लागला. यापैकी कोणता चरबी विद्रव्य जीवनसत्व नाही? तर कोणतं? चरबी विद्रव्य जीवनसत्व नाही तर बघा जीवनसत्व सी. लक्षात ठेवा जीवनसत्व सी. पुढचा प्रश्न आहे बघा, सायटोकाईन स्टॉर्म कशाशी संबंधित आहे? काय? सायटोकाईन स्टॉर्म कशाशी संबंधित आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हा बघा कोरोना रोगाशी संबंधित आहे. कोरोना व्हायरसशी संबंधित आहे. पुढला प्रश्न आहे, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोणतं? सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर सांगली जिल्ह्यामध्ये सागरेश्वर अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी याची उंची किती आहे? तर स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती? 182 मीटर आहे. किती? 182 मीटर. कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणतं आहे? कृष्णा नदीचं उगमस्थान कोणतं आहे? तर महाबळेश्वर हे कृष्णा नदीचं उगमस्थान आहे. पुढचा प्रश्न काय बघा, भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर NV रमन्ना भारताचे सरन्यायाधीश आहेत. भारताचं जे काही संविधानाचा अनुच्छेद 370 आहे खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कलम 370 आहे बघा जम्मू आणि काश्मीरशी संबंधित आहे. लक्षात ठेवा जम्मू आणि काश्मीर.
कोणता शब्द द्विगु समास दर्शवतो? कोणता शब्द द्विगु समास दर्शवतो? तर पंचपाळे हा जो काही समास आहे हा काय करतो? द्विगु समास दर्शवतो. पुढचा प्रश्न आहे बघा, नद्याष्टट, नद्याष्टट या शब्दाचा संधिविग्रह कसा होईल? नद्याष्टट या शब्दाचा संधिविग्रह कसा होईल? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक क, नद्या अधिक तट. पुढचा प्रश्न आहे, ढगांनी झाकलेले. कशांनी? ढगांनी झाकलेले याला आपण काय म्हणतो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ड, आभ्राच्छादित. ढगांनी झाकलेले म्हणजे काय? आभ्राच्छादित. रिपू या शब्दाचा अर्थ विचारले. रिपू या शब्दाचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. तर रिपू या शब्दाचा अर्थ काय होतो? शत्रू होतो. लक्षात ठेवा, शत्रू. पुढचा प्रश्न बघूयात आपण, कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. कर्कश शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? मधुर हा कर्कश शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल. पुढचा प्रश्न काय बघा, नदीचे पाणी निळेशार आहे. वाक्यातील विशेषण कोणतं आहे ते ओळखायचं आपल्याला. वाक्यातील विशेषण कोणतं आहे? तर निळेशार काय वाक्यातील विशेषण आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे? वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे काय? राईट आन्सर त्याला आपण काय म्हणतो? क्रियापद असं म्हणतो. लक्षात ठेवा, क्रियापद. एकाच माळेचे मणी या म्हणीचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. तर एका माळेचे मणी म्हणजे काय? सगळे एकसारखेच. पुढला प्रश्न आहे, अमितने आंबा खाल्ला असेल हे वाक्य कसलं उदाहरण आहे? अमितने आंबा खाल्ला असेल हे वाक्य कसलं उदाहरण आहे? हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी किंवा क, पूर्ण भविष्यकाळी. यमक, अनुप्रास, उपमा हे कसले प्रकार आहेत? यमक, अनुप्रास, उपमा हे कसले प्रकार आहेत? तर हे कसले प्रकार आहेत बघा ऑप्शन क्रमांक ब, अलंकाराचे प्रकार आहेत. कशाचे? अलंकाराचे. जसा विटांचा ढीग तसे वेलीचं काय असतं? जसं विटांचा ढीग असतो त्याच प्रकारे वेलींचं काय असतं? तर कुंज असतं. ऑप्शन क्रमांक क, कुंज. कोसला हा जो काय ग्रंथ आहे हा खालीलपैकी कोणी लिहिला? तर बालचंद्र नेमाड यांनी कोसला हा ग्रंथ लिहिलेला आहे. कोणी? बालचंद्र नेमाड यांनी. लेखक या शब्दाचं अनेक वचन काय होईल? लेखक या शब्दाचं अनेक वचन काय होईल? तर राईट आन्सर आहे बघा लेखकचं लेखकच राहील. कुसुमाग्रज हे कोणाचं टोपण नाव आहे? कुसुमाग्रज हे कोणाचं टोपण नाव आहे? तर विष्णू वामन शिरवाडकर. लक्षात ठेवा, विष्णू वामन शिरवाडकर यांचं नाव आहे. 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? जयंत नारळीकर होते. जयंत नारळीकर. तुमच्यापैकी कोण धडा वाचणार या वाक्यात प्रश्नार्थक सर्वनाम कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तुमच्यापैकी कोण धडा वाचणार? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क, धडा हे काय बघा प्रश्नार्थक सर्वनाम आहे. मी शाळेच्या इमारतीमध्ये पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली. वाक्यात उभयनवी अव्यय कोणतं? मी शाळेच्या इमारतीमध्ये पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली. वाक्यातील उभयनवी अव्यय कोणतं? उभयनवी अव्यय कोणतं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ब, आणि. हे काय बघा उभयनवी अव्यय. पुढचा प्रश्न आहे बघा, बापरे तो पहा वाघ. बापरे तो पहा वाघ. बापरे हे कोणतं अव्यय आहे? राईट आन्सर आहे बघा बापरे हे कोणतं अव्यय? तर केवल प्रयोगी अव्यय. कोणतं? केवल प्रयोगी अव्यय. अर्जुन पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर अर्जुन पुरस्कार माहिती आहे आपल्याला क्रीडाशी संबंधित आहे, खेळाशी संबंधित आहे. यापैकी आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक क, व्यायाम हा काय बघा अशुद्ध शब्द आहे. लक्षात ठेवा, व्यायाम. बाकीचे बघा झोप, पाय, बंद हे काही शुद्ध शब्द आहेत. पुढचा प्रश्न काय बघा, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही संस्था कोणत्या शहरामध्ये? सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही जी काही संस्था ही कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर ही पुणे शहरामध्ये स्थित आहे. कोणत्या? पुणे. भारतामधला सगळ्यात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक अ, NH44. कोणता आहे बघा? NH44 हा सगळ्यात लांब राष्ट्रीय मार्ग आहे. फास्टॅग प्रणालीचा वापर कोणत्या ठिकाणी केला जातो? तर टोल नाक्यावरती फास्टॅग प्रणालीचा वापर केला जातो. मोटार वाहन अधिनियम 1988चा विस्तार किती आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए, अ, संपूर्ण देश. पुढचा प्रश्न आहे,
मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार धोकादायकरित्या वाहन चालवण्यास शिक्षेची तरतूद कोणत्या कलमामध्ये? जर धोकादायक पद्धतीने वाहन चालवलं त्याची शिक्षेची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे? तर कलम 184 मध्ये त्याची वर्णन करण्यात आलेलं आहे. वाहनामधील जे काही तापमापक आहे, वाहनातील तापमापक खालीलपैकी काय दर्शवतो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ब, इंजिनाचं तापमान दर्शवलं जातं. कशाचं? इंजिनाचं तापमान दर्शवलं जातं. लर्निंग लायसन्सची वैधता किती काळ असते? तर लर्निंग लायसन्सची वैधता 6 महिने इतकी असते. किती? 6 महिने. पुढचा प्रश्न आहे बघा, PUCचं लॉंग फॉर्म काय आहे? कशाचा? PUCचा लॉंग फॉर्म काय आहे? तर पोल्युशन अंडर कंट्रोल. काय बघा? पोल्युशन अंडर कंट्रोल याचा लॉंग फॉर्म आहे. पुढला प्रश्न काय आहे? महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री डॉक्टर अनिल परब. कोण आहेत? डॉक्टर अनिल परब आहेत. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यामध्ये साजरा केला जातो? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ, जानेवारी. परिवहन वाहन कसं ओळखावं? तर वाहनाच्या नंबर प्लेटवरून आपण ते वाहन ओळखू शकतो. पुढचा प्रश्न आहे बघा, लाल वाहतूक सिग्नलचा अर्थ काय असतो? लाल वाहतूक सिग्नलचा अर्थ काय असतो? तर थांबा, रुको जरा. ट्रान्सपोर्ट लायसन्ससाठी किमान वय मर्यादा किती असावी? ट्रान्सपोर्ट याच्यासाठी किमान वय मर्यादा किती असावी? तर 20 वर्ष असावी. किती? 20 वर्ष. मोटार वाहनास कोणता विमा अनिवार्य आहे? तर मोटार वाहनासाठी थर्ड पार्टी विमा अनिवार्य आहे. क्लच पेट अर्धवट दाबून वाहन चालवलेला काय म्हणतात? क्लच पेट अर्धवट दाबून, तर याला आपण म्हणतो बघा क्लच रायडिंग. काय म्हणतो? क्लच रायडिंग. तर आपल्याला चित्र दिलेलं आहे ते कशाचं ओळखायचं आपल्याला. या ठिकाणी बघू शकता 4 चाकी ऑप्शन काय? 4 चाकी वाहनांना परवानगी, दुचाकी वाहनांना परवानगी, कोणत्याही वाहनांना परवानगी नाही, ओव्हरटॅक करण्यास परवानगी. यापैकी आपल्याला याचं योग्य उत्तर ओळखायचं आहे. राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक क, कोणत्याही वाहनांना परवानगी या ठिकाणी नाही. पुन्हा बघा या ठिकाणी अशा प्रकारचं खून दिली. राईट आन्सर बघा याचं बघा इथं बघा पहिलं ऑप्शन आहे उजवीकडे परवानगी नाही, उजवीकडे अनिवार्य, उजव्या बाजूने ओव्हरटेक, डाव्या बाजूने ओव्हरटेक. यापैकी आपल्याला बरोबर ओळखायचं आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ब, उजवीकडे अनिवार्य. काय? उजवीकडे अनिवार्य. पुढलं काय बघा या ठिकाणी अशा प्रकारचं चिन्ह दिलं बघा आणि ऑप्शन बघा प्रवेश बंद, प्रवेश सुरू, एकमार्गी वाहतूक, दुतर्फा वाहतूक. याचं पण आपल्याला योग्य ओळखायचं आहे. तर प्रवेश बंद याचा अर्थ काय होतो? प्रवेश बंद. पुन्हा बघा या ठिकाणी 50 दिलेलं आहे, या ठिकाणी ओळखा आता तुम्ही. राईट आन्सर बघा पहिलं या ठिकाणी गाड्याची मर्यादा आडवा रस्ता, गतीची मर्यादा का रस्ता बंद. याचा अर्थ होतो बघा ऑप्शन क्रमांक क, गतीची मर्यादा. कशाची? गतीची मर्यादा. आपल्याला समोर त्रिकोण दिलेला आहे आणि त्रिकोणामध्ये पुन्हा एकदा ओळखायचं आपल्याला. तर राईट आन्सर आहे बघा पहिले पुढे अरुंद रस्ता आहे, पुढे रुंद रस्ता आहे, धोकादायक टेकडी का रेल्वे फाटक. राईट आन्सर आहे बघा पुढे अरुंद रस्ता, पुढे अरुंद रस्ता आहे. व्हिडिओच्या PDF आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. टेलिग्रामच्या सर्च बारमध्ये SMB प्रिपरेशन सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक टाकणारच आहे. बघा प्रश्न काय आहे, 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी, जयंत नारळीकर. बघा 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते जयंत नारळीकर. 16 नंबरचा प्रश्न सुद्धा खूप सोपा आहे. तुमच्यापैकी कोण धडा वाचणार? या वाक्यातील आपल्याला प्रश्नार्थक सर्वनाम कोणतं आहे ते ओळखायचं. कोणतं? प्रश्नार्थक. शब्दामध्येच अर्थ आहे बघा कोणतं येईल? ऑप्शन क्रमांक बी, कोण. तुमच्यापैकी कोण धडा वाचणार? वाक्यातील काय? प्रश्नार्थक सर्वनाम कोणतं आहे? तर कोण हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. पुढला प्रश्न काय आहे, मी शाळेच्या इमारतीमध्ये पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली. या वाक्यात उभयनवी अव्यय कोणतं आहे ते ओळखायचं आहे. मी शाळेच्या इमारतीमध्ये पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली. या वाक्यात उभयनवी अव्यय कोणतं आहे? चला पटकन आन्सर द्यायचं आहे. आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ब आणि. मी शाळेच्या इमारतीमध्ये पाऊल टाकला आणि पावसाला सुरुवात झाली. हे काय बघा उभयनवी अव्यय कोणतं? आणि. बापरे तो पहा, बापरे कुठले अव्यय आहे? बापरे बाप तो पहा वाघ, हे कोणतं अव्यय आहे? चला पटकन आन्सर द्यायचं आहे.
राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक बी केवल प्रयोगी अव्यय. कोणतं? केवल प्रयोगी अव्यय. पुढचा प्रश्न आहे, अर्जुन पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? एकदम सोपा प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे अर्जुन पुरस्कार आहे ऑप्शन्स क्रमांक अ क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे. लक्षात ठेवा क्रीडा. पुढचा प्रश्न आहे बघा, आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. झोप, पाय, त्याच्यानंतर बघा व्यायाम आणि बंद यातील आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक क. शब्द दिसना काय वांगडे, तर व्यायाम हा अशुद्ध शब्द आहे. पुढचा प्रश्न काय बघा, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट त्यालाच आपण काय म्हणतो CRRT. लक्षात ठेवा CIRT ही संस्था कोणत्या शहरामध्ये, ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? राईट आन्सर बघा ही पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कोणत्या? पुणे जिल्ह्यामध्ये. भारताचा सगळ्यात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता? भारताचा सगळ्यात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर 3 डॉटवरती क्लिक करून तुम्ही क्लिअर बघू शकता. साईज बघा 360 किंवा 400च्या पुढं करून घ्या. 360च्या पुढं केलं तरी चालेल. भारताचा सगळ्यात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे असं विचारलं आपल्याला. चला पटकन आन्सर द्यायचं आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक ए NH44. कोणता आहे बघा NH44 हा सगळ्यात लांब. फास्टॅग प्रणालीचा वापर कुठे केला जातो? जे काय फास्टॅग प्रणाली आहे याचा वापर कोणत्या ठिकाणी केला जातो? एकदम महत्त्वाचा प्रश्न हा सुद्धा. राईट आन्सर बघा टोल नाक्यावरती फास्टॅग प्रणालीचा वापर केला जातो. कुठं? टोल नाक्यावरती. मोटार वाहन अधिनियम 1988चा विस्तार किती आहे? मोटार वाहन अधिनियम 1988चा विस्तार किती आहे? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक ए संपूर्ण देशामध्ये याचा विस्तार. मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार धोकादायकरित्या वाहन चालवण्यास शिक्षेची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली? कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली? तर बघा कलम 184. कोणत्या कलमामध्ये? कलम 184 मध्ये याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. वाहनामधील जे काही तापमापक आहे हे काय दर्शवतो? वाहनामधील तापमापक काय दर्शवतो? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक बी इंजिनाचं तापमान. बघा टेम्परेचरचा काटा सुद्धा असतो वाहनामध्ये. लर्निंग लायसनची वैधता किती काळ असते? जे काय आपण लर्निंग लायसन काढतो त्याचा जो काय आपल्याला पिरियड विचारला म्हणजे टाईम किती असतो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ब 6 महिने. लर्निंग लायसनचं जे काही टाईम आहे तो 6 महिने इतका असतो. पुढचा प्रश्न आहे बघा PUC. लक्षात ठेवा PUCचं फुल फॉर्म काय आहे? PUCचं फुल फॉर्म काय आहे? तर पोल्युशन अंडर कंट्रोल. PUCचं लॉंग फॉर्म काय आहे? पोल्युशन अंडर कंट्रोल. पुढचा प्रश्न आहे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री खालीलपैकी कोण आहेत? आपल्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री खालीलपैकी कोण आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक डी अनिल परब हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री. कोण? अनिल परब. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यामध्ये साजरा केला जातो? राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यामध्ये साजरा केला जातो? तर जानेवारी महिन्यामध्ये साजरा केला जातो. परिवहन वाहन कसं ओळखावं? आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परिवहन वाहन कशावरून ओळखतो आपण? ऑप्शन क्रमांक बी जी काही नंबर प्लेट असते त्याच्यावरून आपण बघा परिवहन वाहन ओळखतो. जर हिरवी नंबर प्लेट असेल तर इलेक्ट्रिक वाहन असतं, पिवळे असेल तर कमर्शियल असतं. देशाचं वित्तीय धोरण कोण तयार करतात? देशाचं वित्तीय धोरण खालीलपैकी कोण तयार करतात? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ब वित्त मंत्रालय तयार करत असतं. पुढचा प्रश्न आहे, पायरोस्टील लालची या वृक्षाचा शोध कोणत्या ठिकाणी लागला? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक बी अंदमान आणि निकोबार या ठिकाणी लावला. लक्षात ठेवा अंदमान आणि निकोबारमध्ये. यापैकी कोणतं चरबी विद्रव्य जीवनसत्व नाही? ऑप्शन आपल्यासमोर आहे बघा जीवनसत्व ए त्यालाच आपण व्हिटॅमिन एस म्हणतो, व्हिटॅमिन डी जीवनसत्व सी किंवा व्हिटॅमिन सी जीवनसत्व के. यापैकी कोणतं चरबी विद्रव्य जीवनसत्व नाही विचारलं आपल्याला? याचा राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी जीवनसत्व सी यालाच आपण म्हणतो चरबीयुक्त नाही आहे. पुढचा प्रश्न आहे बघा सायटोकाईन स्टॉर्म काय? बघा सायटोकाईन स्टॉर्म कशाशी संबंधित आहे? सायटोकाईन स्टॉर्म खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर हे बघा कोरोना रोगाशी संबंधित आहे. कशाशी संबंधित? कोरोना रोगाशी संबंधित आहे. सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोणतं? सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये
तर सांगली जिल्ह्यामध्ये सागरेश्वर अभयारण्य स्थिती. स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे याचा प्रश्न जर आपण कायम घेत असतो, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची, राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी 182 मीटर आहे बघा. स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची 182 मीटर. कृष्णा नदीचं उगमस्थान विचारलं आपल्याला. कृष्णा नदीचं उगमस्थान कोणत्या ठिकाणी? महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचं उगमस्थान आहे. सध्याचे भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आपल्याला माहीत पाहिजे सध्याचे NV रमन्ना आहेत भारताचे सरन्यायाधीश. कोण? NV रमन्ना. यांच्या अगोदर कोण होते बघा? शरद अरविंद बोबडे होते. पुढचा प्रश्न काय बघा, भारताचे जे काही संविधान आहे त्याचं जे काही अनुच्छेद 370 आहे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर जम्मू काश्मीरशी संबंधित आहे बघा, कलम 370 लक्षात ठेवा. परंतु आता ते रद्द करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, मोटार वाहनास कोणता विमा अनिवार्य आहे? मोटार वाहनास कोणता विमा अनिवार्य आहे? चला आपल्यासमोर ऑप्शन आहे 4, पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक क थर्ड पार्टी विमा. कोणता आहे बघा? थर्ड पार्टी विमा. क्लच प्लेट अर्धवट दाबून वाहन चालवण्याला काय म्हणतात? जे काही क्लच प्लेट आहे ते अर्धवट दाबून वाहन चालवण्याला आपण काय म्हणतो? राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक बी क्लच रायडिंग असं म्हणतो. काय? क्लच रायडिंग. पुढचा प्रश्न बघा, चिन्ह ओळखायचं आपल्याला. चिन्ह ओळखायला लावलेलं आहे चिन्ह. चला पटकन ओळखायचं. आपल्यासमोर आकृती दिलेली आहे याचं चिन्ह ओळखायचं आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक क कोणत्याही वाहनांना परवानगी नाही या चिन्हाचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न आहे बघा 57 नंबरचा, की असं चिन्ह दिलेलं आहे. आपल्यासमोर ऑप्शन वाचून दाखवतो. उजवीकडे परवानगी नाही, उजवीकडे अनिवार्य, उजव्या बाजूने ओव्हरटेक, डाव्या बाजूने ओव्हरटेक या चिन्हाचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. या साईडला बाण आहे आपला. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी उजवीकडे अनिवार्य. इथं बघा उजवीकडे अनिवार्य. पुढचा प्रश्न आहे बघा, अशा प्रकारचं चिन्ह या चिन्हाचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. इथं बघा प्रवेश बंद, प्रवेश सुरू, एक मार्गीय वाहतूक, दुतर्फा वाहतूक. चला पटकन ओळखायचं आहे हे पण. तर बघा याचा अर्थ होतो प्रवेश बंद. लक्षात ठेवा प्रवेश बंद. पुन्हा 59 नंबरचा आहे, गोल वर्तुळ दिला त्याच्यामध्ये 50 लिहिलेले आहेत. इथं बघा गाडीची मर्यादा आडवा रस्ता, गतीची मर्यादा का रस्ता बंद. राईट आन्सर आहे बघा गतीची मर्यादा, 50च्या वर जायचं नाही. घ्या 60 नंबरचा आहे बघा, त्रिकोण दिला आहे त्याच्यामध्ये बघा 2 असं दिलेलं आहे. पुढे अरुंद रस्ता आहे ऑप्शन अ, पुढे रुंद रस्ता आहे ऑप्शन ब, धोकादायक टेकडी, रेल्वे फाटक. चला पटकन ओळखायचं आहे. राईट आन्सर बघा पुढे अरुंद रस्ता. चा अर्थ काय होतो? पुढे अरुंद रस्ता आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणता शब्द द्विगु समास दर्शवतो? कोणता शब्द द्विगु समास दर्शवतो? ऑप्शन ए बघा पुरुष उत्तम, पंचपाळे, बटाटे भात का सरसीज. कोणता शब्द द्विगु समास ओळखतो? तर बघा ऑप्शन क्रमांक बी पंचपाळे. पुढचा प्रश्न आहे बघा, नदास्तट या शब्दाची आपल्याला संधीचा विग्रह ओळखायचा आहे. शब्द दिसना आपल्याला कोणता आहे? तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी नद्या अधिक तट. पुढचा प्रश्न आहे, ढगांनी झाकलेले, ढगांनी झाकलेले ऑप्शन क्रमांक डी आभ्राच्छिद. लक्षात ठेवा आभ्राच्छादित याला आपण काय म्हणतो? ढगांनी झाकलेले असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे बघा, रिपू या शब्दाचा अर्थ ओळखायचा आपल्याला. रिपू या शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे. आकाश, शत्रू, पाणी का मृग. रिपू या शब्दाचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. तर रिपू या शब्दाचा अर्थ होतो शत्रू. पुढचा प्रश्न आहे बघा, कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आपल्याला. कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक ए मधुर. घ्या नदीचे पाणी निळेशार आहे वाक्यात विशेषण कोणतं आहे? नदीचे पाणी निळेशार आहे वाक्यात विशेषण कोणतं आहे? तर निळेशार हे काय बघा विशेषण आहे. कोणतं? निळेशार. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियापद असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक ब क्रियापद असं म्हणतो. एका माळेचे मणी या म्हणीचा अर्थ आपल्याला विचारलाय. एका माळेचा मणी. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए एकासारखेच. याला असं म्हणतो एकासारखेच. अमितने आंबा खाल्ला असेल हे वाक्य कसलं उदाहरण आहे? अमितने आंबा खाल्ला असेल तर हे बघा पूर्ण भविष्यकाळ आहे. कोणतं? पूर्ण भविष्यकाळ.
पुढचा प्रश्न आहे बघा, यमक अनुप्रास उपमा हे कसले प्रकार आहेत? यमक अनुप्रास उपमा हे कसले प्रकार आहेत? तर हे बघा अलंकाराचे प्रकार आहेत. ऑप्शन क्रमांक व अलंकार. जसं विटांचा ढीग तसं वेलीचं काय असतं? विटांचा जसा ढीग असतो तसं वेलीचं कसं असतं? घ्यापोल काय असतो बघा? कुंज असतो. पुढचा प्रश्न आहे बघा, कोसला हे ग्रंथ कोणी लिहिला आहे? कोणता? कोसला हा जो काही ग्रंथ आहे खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ब, बालचंद्र नेमाडे. लक्षात ठेवा, बालचंद्र नेमाडे. लेखक शब्दाचं अनेक वचन काय होईल? लेखक या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल? 13 नंबरचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक क, लेखकच होईल. लेखक या शब्दाचं अनेक वचन काय राहील? लेखकच राहील. कुसुमाग्रज हे खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे? कुसुमाग्रज खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे? तर विष्णू वामन शिरवडकर. पुढचा प्रश्न आहे बघा, महाबलीपुरमची स्थापना खालीलपैकी कोणी केली? महाबलीपुरमची स्थापना खालीलपैकी कोणी केली? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा. पल्लव, पांड्या, चोल का चालुक्य? पटकन आन्सर द्यायचं आपल्याला. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए, पल्लवने केली. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते. कोण? गोपाळकृष्ण गोखले. पुढचा प्रश्न आहे, पर्यावरण संरक्षण अधिनियम हा कधी अस्तित्वामध्ये आला? पर्यावरण संरक्षण अधिनियम कधी अस्तित्वात आला? ऑप्शन क्रमांक बी, 1986ला पर्यावरण संरक्षण अधिनियम अस्तित्वामध्ये आला. सुवर्ण मंदिर त्यालाच आपण म्हणतो गोल्डन टेम्पल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राईट आन्सर बघा अमृतसर या ठिकाणी गोल्डन टेम्पल आहे. जंजिरा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणता? जंजिरा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर रायगड जिल्ह्यामध्ये जंजिरा किल्ला आहे. कोणत्या? रायगड. यापैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली? एकदम सोपा प्रश्न आहे. तर लोणार सरोवर. लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कोणत्या? बुलढाणा. महाराष्ट्र विधान परिषद सदस्याचा कालावधी किती वर्षाचा असतो? महाराष्ट्र विधान परिषद विचारले आपल्याला. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 6 वर्षाचा असतो. किती? 6 वर्ष. पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? कोणती? पंचायत राज प्रणाली खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब, विकेंद्रीकरणावरती आधारित आहे. कशावरती? विकेंद्रीकरण. लोकसभेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या किती जागा आहेत? लोकसभेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या टोटल किती जागा आहेत? तर लोकसभेमध्ये किती? तर 48 जागा आहेत. किती? 48. 14 बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झालं होतं? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी, 1969ला 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालं होतं. तर मित्रांनो या व्हिडिओच्या PDF आपलं तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्रामच्या सर्च बारमध्ये SMB प्रिपरेशन सर्च करून टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा. याची PDF त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल. त्याचबरोबर बघा जे काही दुसरं सेट आहे ते दुसऱ्या सेटची जी काही हे आन्सर की आपण ते दुसऱ्या चॅनलवर अपलोड करणार आहे. आकाश जमिनीला टेकल्यासारखं दिसतं त्या जागेला काय म्हणतात? ज्या ठिकाणी आकाश जमिनीला टेकल्यासारखं दिसतं ती जागा म्हणजे काय? तर त्याला आपण काय म्हणतो? क्षितिज म्हणतो. चौपटीने क्षितिज. 1 हेक्टर बरोबर किती? काय प्रश्न आहे बघा आपला. 1 हेक्टर बरोबर किती? तर 1 हेक्टर बरोबर 10,000 चौरस किलोमीटर. लक्षात ठेवा, चौरस मी. पुढचा प्रश्न आहे किलोमीटर नाही मीटर. पुढचा आहे बघा, नॅशनल पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कोणती? नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी? हैदराबाद या ठिकाणी. कोणत्या? हैदराबाद. पुढचा प्रश्न आहे बघा, संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोणती? संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? तर उस्मानाबाद या ठिकाणी स्थित आहे. लक्षात ठेवा, उस्मानाबाद या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, पहिली ICC वर्ल्ड T20 क्रिकेट पुरुष स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली? कोणत्या देशाने जिंकली? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक 4, भारत या देशाने जिंकलेली. कोणत्या? भारत या देशाने. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही विचारलंय? तर कोणाला देण्यात आलं नाही? महात्मा गांधी यांना, श्री राजगोपालाचारी, राधाकृष्ण आणि CV रमण यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. फक्त महात्मा गांधी यांना देण्यात आलेला नाही. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? एकदम सोपा प्रश्न आहे बघा. हा सुद्धा प्रश्न आपण घेतलाच होता. कोणती? बघा नर्मदा ही नदी बघा पश्चिम वाहिनी. बरोबर, नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे.
पुढचा प्रश्न आहे बघा, न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होते विचारले आपल्याला. कोण होते, कितवे होते विचारलं आपल्याला, तर बघा 47वे होते. लक्षात ठेवा 47वे. आणि 48वे कोण आहेत बघा, NV रमण्णा आहेत. लक्षात ठेवा NV रमण्णा. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिलं वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पार पडलं. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर 3 डॉटवरती क्लिक करा आणि लगेच क्वालिटी बघा 360 480 तुमच्या हिशोबाने करू शकता. तर देशातील पहिलं वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडलं. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक 2 बीड या जिल्ह्यामध्ये. आणि मित्रांनो, व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. एज्युकेशनल चॅनल हे सबस्क्राईब करून ठेवणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे बेल आयकॉन ऑन करणं खूप गरजेचं आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. भारतातील आशियातील सगळ्यात मोठा जो काय ऊर्जा प्रकल्प आहे हा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता. हा सुद्धा प्रश्न आपण चालू घडामोडीमध्ये कव्हर केला होता. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक 2 मध्य प्रदेशमधील रेवा या ठिकाणी. लक्षात ठेवा मध्य प्रदेशमधील रेवा या ठिकाणी. पुढला प्रश्न आहे बघा, माल वाहतूक वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी वयाची किमान किती अट पाहिजे. तर किती अट पाहिजे, तर 20 वर्ष. लक्षात ठेवा 20 वर्ष. पुढचा प्रश्न आहे बघा, समोरील वाहनाला ओलांडून पुढे जाताना ओव्हरटेक कोणत्या बाजूने करावे. आता सगळ्याला माहिती आहे कोणत्या बाजूने ओव्हरटेक केलं पाहिजे, उजव्या बाजूने ओव्हरटेक केलं पाहिजे. माल वाहतुकीचं वाहन कशा प्रकारचं ओळखता येईल. जे काही माल वाहतुकीचं वाहन हे कशा प्रकारे ओळखता येईल, एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर बघायचं वाहनाची नंबर प्लेट बघून. बघा पिवळ्या अक्षरामध्ये असती नंबर प्लेट. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. खालीलपैकी कोणी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. कोणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुढला प्रश्न आहे बघा, 1956च्या भाषेवर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली. किती ऑप्शन क्रमांक 14 आणि 6. लक्षात ठेवा 14 आणि 6. पुढचा प्रश्न आहे बघा, सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पॉलिसी कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघ राज्यात विलीन झालं होतं. तर कोणतं होतं ऑपरेशन, ते ऑपरेशन पोलो. लक्षात ठेवा ऑपरेशन पोलो. पुढचा प्रश्न आहे बघा, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा ओळखला जातो. हा सुद्धा प्रश्न घेतला होता आपण, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून. राईट आन्सर बघा यवतमाळ हा जिल्हा ओळखला जातो. लक्षात ठेवा यवतमाळ. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे. आपल्या सगळ्याला माहिती आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर हा सगळ्यात मोठा जिल्हा आहे. दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा पुणे जिल्हा आहे. तिसरा नाशिक आहे. चौथा कोणता आहे, तर चौथा जिल्हा आहे बघा सोलापूर जिल्हा. लक्षात ठेवा सोलापूर. जबरदस्त आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे, तर आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे, शेकरू आहे. लक्षात ठेवा शेकरू. पुढचा प्रश्न आहे बघा, देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प टिंबटिंब या ठिकाणी आहे. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प टिंबटिंब या ठिकाणी आहे. हा सुद्धा प्रश्न झाला होता. तारापूर या ठिकाणी बघा देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर या ठिकाणी स्थित आहे. पुढला प्रश्न आहे बघा, नागालँड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. नागालँड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा कोहिमा. नागालँडची राजधानी कोणती आहे, कोहिमा. पुढचा प्रश्न आहे बघा, संसदेने मंजूर केलेल्या जम्मू काश्मीरच्या अधिकृत भाषिक विधेयकनुसार कोणत्या भाषांना जम्मू काश्मीरसाठी अधिकृत भाषा म्हणून मंजुरी दिलेली. तर बघा आपण हे सुद्धा प्रश्न घेतला, तुम्हाला प्रूफ सकट दाखवीन मी. तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक 4 वरील सर्व. हिंदी, डोंगरी आणि काश्मीरी. पुढचा प्रश्न आहे बघा, एवढ्या 3 भाषांना मंजुरी देण्यात आली. देशातील पहिले केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे. कोणता केबल रेल्वे पूल खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे, तर अंजी नदी. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणत्या शेतकरी कायद्याचा सध्या विरोध होत आहे. खालीलपैकी कोणत्या शेतकरी कायद्याचा सध्या विरोध होत आहे. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक 4 वरील सर्व. अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा 2020, शेतकरी उत्पादन आणि व्यापार वाणिज्यिक प्रोत्साहन सुविधा कायदा 2020, शेतकरी सक्षमीकरण आणि संरक्षण आणि किंमत आश्वासन व कृषी सेवा करार कायदा 2020. पुढचा प्रश्न आहे बघा, 9वे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन 2020 हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. कुठं, मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे बघा, सन 2020 मध्ये संत नामदेव महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली. सन 2020 मध्ये संत नामदेव महाराज यांची
कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर बघा 750वी जयंती साजरी करण्यात आली. कितवी? 750वी जयंती. पुढचा प्रश्न काय बघा, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना किती पदकं मिळाली? टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना किती पदकं मिळाली आहेत? राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक 1. 1 सुवर्ण भेटलेलं आहे बघा आपल्याला. कोणाला सुवर्ण सगळ्याला माहिती आहे, नीरज चोपडाला भेटलं आहे. 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकं, असे टोटल बघा 4 आणि 2 1 6 आणि 7 पदकं जिंकलेली टोकियो ऑलिम्पिकमध्ये. बरोबर. पुढचा प्रश्न आहे बघा, विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरली जाते? आपल्या सगळ्याला माहिती आहे कोणत्या धातूची तार वापरली जाते? बघा टंगस्टन या धातूची तार वापरली जाते. कोणत्या? टंगस्टन. पुढला प्रश्न आहे, नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरता दिला जातो? आपल्या सगळ्याला माहिती आहे नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरता दिला जातो? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक 4 यापैकी सर्व. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि साहित्य या सगळ्यामध्ये नोबेल पुरस्कार दिला जातो. पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात? जे काही पाणी असतं ना त्यालाच आपण म्हणतो H2O. याच्या फॉर्म्युल्यामधूनच आपल्याला डायरेक्ट समजेल पाण्यामध्ये खालीलपैकी काय असतं. तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन. लक्षात ठेवा ऑक्सिजन आणि हायड्रोजन असतं पाण्यामध्ये. महाभारतामधील धृतराष्ट्र या राज्याच्या पत्नीचं नाव काय होतं? महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचं नाव काय होतं? राजाच्या पत्नीचं नाव काय होतं? राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक 3 गांधारी होतं. लक्षात ठेवा गांधारी. पुढचा आहे बघा, भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून केव्हा पाळण्यात येतो? पोलीस स्मृती दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येतो? आपल्या सगळ्याला माहिती आहे 21 ऑक्टोबरला साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, डायबेटीज मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? कोणता घटक नियंत्रणामध्ये राहत नाही? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 3 शर्करा हा घटक काय राहत नाही? नियंत्रणामध्ये राहत नाही. पुढचा प्रश्न आहे, खाण्याचा सोडा म्हणजे काय? खाण्याचा सोडा म्हणजे काय याचा आपल्याला योग्य पर्याय ओळखायचा आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 3 सोडियम बायकार्बोनेट. खाण्याचा सोडा म्हणजे काय? सोडियम बायकार्बोनेट. पुढचा प्रश्न काय बघा, खालील 5 वाक्याचा क्रम सुधारून अर्थपूर्ण परिच्छेद तयार करायचा होता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. शिक्षक वर्गात शिकवित होते, हे पहिलं वाक्य आहे. त्याच्यानंतर बघा वर्ग रंगून गेला होता. शिक्षक वर्गात शिकवत होते, वर्ग रंगून गेला होता. मंगेश मात्र पेंगत होता. तिसरं वाक्य येईल मंगेश मात्र पेंगत होता. त्यानंतर येईल शेवटी तो घोरू लागला आणि वर्गात एकच हाशा पिकला. अशा प्रकारचं हे वाक्य रचना होईल. पुढचा प्रश्न आहे बघा, शाब्बास तुमच्या संघाने आज सामना जिंकला. या वाक्यातील कर्म ओळखायचा आहे. शाब्बास तुमच्या संघाने आज सामना जिंकला. वाक्यातील आपल्याला कर्म ओळखायचं आहे. तर कर्म कसं ओळखायचं सगळ्याला माहिती आहे. ऑप्शन क्रमांक 2 काय जिंकला? सामना जिंकला. बरोबर. तर हे काय बघा कर्म आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, संयुक्त स्वर म्हणजे काय? काय प्रश्न आहे 21 नंबरचा. संयुक्त स्वर म्हणजे काय? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 3 2 स्वर एकत्र येऊन निर्माण झालेल्याच आपण काय म्हणतो? संयुक्त स्वर म्हणतो. काय म्हणतो? 2 स्वर एकत्र येऊन निर्माण झालेल्याच आपण काय म्हणतो? संयुक्त स्वर असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे बघा, विधानार्थी वाक्याचा शेवटी कोणतं विरामचिन्ह येतं? विधानार्थी वाक्याचा शेवटी कोणतं विरामचिन्ह येतं? तर सगळ्याला माहिती आहे विधान केलेलं असल्यावर काय येतं? पूर्णविराम येतो. लक्षात ठेवा पूर्णविराम. बरोबर पूर्णविराम. प्रश्न विचारला असले प्रश्नचिन्ह येईल. पुढला प्रश्न आहे, देवालय हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? देवालय हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 2 देवालय हे स्वरसंधीचं उदाहरण आहे. कोणत्या? स्वरसंधी. पुढचा प्रश्न आहे, जगन्नाथ हा शब्दाचा विग्रह कसा होईल? जगन्नाथ या शब्दाचा विग्रह कसा होईल? जगन्नाथ या शब्दाचा विग्रह कसा होईल? राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक 2 जगत अधिक नाद बरोबर काय होईल? जगन्नाथ. जगत अधिक नाद बरोबर जगन्नाथ. पुढचा प्रश्न आहे, कळसुबाई हे सगळ्यात उंच शिखर. या वाक्यातील कळसुबाई हे टिंबटिंब आहे. कळसुबाई हे सर्वात उंच शिखर. वाक्यातील कळसुबाई हे खालीलपैकी काय आहे? तर हे काय बघा विशेष नावे. लक्षात ठेवा कळसुबाई विशेष नावे. पुढचा प्रश्न आहे बघा, चांदणी या शब्दाचं वचन बदलून येणारे रूप शोधायचं आपल्याला. चांदणी तर काय होईल? चांदण्या होईल. चांदणीचं चांदण्या होईल. पुढचा प्रश्न आहे बघा, सत्य असत्य बुद्धीला स्मरून या शब्दसमूहासाठी एक शब्द सुचवायचा आहे. सत्य असत्य बुद्धीला स्मरून या शब्दसमूहासाठी एक शब्द आपल्याला सुचवायचा आहे. तर काय होईल बघा सद्विवेक बुद्धी. लक्षात ठेवा सद्विवेक बुद्धी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? तर राईट आन्सर बघा विहीर. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? तर विहीर हा शब्द काय स्त्रीलिंगी आहे. पुढचा प्रश्न बघा,
सिंहाचे ओरडणे खालीलपैकी कोणत्या शब्दाने दाखवतात? सिंहाचे ओरडणे खालीलपैकी कोणत्या शब्दाने दाखवतात? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 3 डरकाळी. काय होईल? डरकाळी. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा प्रकार ओळखायचा आहे. विद्यार्थ्यांनो हा पेपर 2 तासात सोडवा. विद्यार्थ्यांनो हा पेपर 2 तासात सोडवा. नो आलंय विद्यार्थ्यांनो. तर हे काय बघा संबोधन आहे. लक्षात ठेवा संबोधन. पुढचा प्रश्न आहे बघा पुढील पर्यायातून आपल्याला पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे या अर्थाची म्हण ओळखायची. पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरं या अर्थाची आपल्याला म्हण ओळखायची. तर बघा पाचामुखी परमेश्वर. बरोबर पाचामुखी परमेश्वर. पुढचा प्रश्न आहे बघा सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे काय? तर सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? सर्वनाम असं म्हणतो. नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतो. कावेरीला लाल फुल आवडते. फुगा नाही, कावेरीला लाल फुल आवडते. वाक्यातील विशेषण कोणते ओळखायचे आपल्याला? विशेषण. लाल फुल कावेरीला का आवडते? हा प्रश्न सुद्धा आपण घेतलेलाच आहे आणि सोपं एकदम. कसा लाल फुगा आवडतो? पुढचा प्रश्न काय बघा आईने बाळाला झोपविले. वाक्यातील झोपविले या क्रियापदाला काय म्हणतात? आईने बाळाला झोपविले या वाक्यातील झोपविले क्रियापदाला काय म्हणतात? तर झोपविले या क्रियापदाला काय म्हणतात? प्रायोजिक क्रियापद म्हणतात. बरोबर. पुढील वाक्याचा काळ ओळखायचा आहे. गणेश शाळेत जात होता. पुढील वाक्याचा काळ ओळखायचा आहे. गणेश शाळेत जात होता. राईट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन क्रमांक 2 भूतकाळ. कोणता येईल? भूतकाळ. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे. शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? शेतकऱ्याचा आसूड हे जो काय ग्रंथ आहे या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक 2 महात्मा फुले. शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? महात्मा ज्योतिबा फुले. पोलीस दलातील हुद्द्यानुसार खालीलपैकी कोणता चढता क्रम आपल्याला बरोबर येतो ओळखायचा आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. पोलीस दलातील हुद्द्यानुसार खालीलपैकी कोणता चढता क्रम बरोबर आहे? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक 4. 1 नंबरला पोलीस शिपाई, त्याच्यानंतर पोलीस नाईक, पोलीस हवालदार, त्याच्यानंतर काय होतं? सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. बरोबर. हे काय विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? 23 जोड्या असतात. 46 गुणसूत्र असतात. बरोबर. 23 जोड्या 46 गुणसूत्र असतात. पुढचा प्रश्न आहे एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट असतं? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक 2 746 वॅट. लक्षात ठेवा 746 वॅट. एक अश्वशक्ती बरोबर 746 वॅट. एका रांगेत उदायचा नंबर दोन्ही बाजूकडून 16 आहे. तर रांगेत एकूण किती मुलं आहेत? तर रांगेत एकूण किती मुलं आहेत? तर 31 मुलं आहेत. लक्षात ठेवा 31 मुलं आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती? तर बघा 288 ही महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? 62 नंबरचा प्रश्न आहे. त्र्यंबकेश्वर या ठिकाणामधून कोणती? द गोदावरी. लक्षात ठेवा गोदावरी. कॅनडाची राजधानी विचारली आपल्याला. तर बघा कॅनडाची राजधानी कोणती? ऑप्शन्स क्रमांक 3 ओटावा. लक्षात ठेवा कॅनडाची राजधानी ओटावा आहे. जर वाहन चालकाचा परवाना निलंबित झाला असेल तर तो कोणतं वाहन चालवतो? तर बघा वाहन चालकाचा जर परवाना निलंबित झाला असेल तर तो कोणतंच वाहन चालू शकत नाही. बरोबर. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत. रस्त्याच्या कडेला लावण्यात येणाऱ्या वाहतूक चिन्हाच्या पाटीचा आकार व रंग आणि त्यांचा प्रकार अर्थ खाली दिलेले आहेत. वाहतूक चिन्हाचा आकार रंग यांचे प्रकार याच्या जोड्या लावायच्या आहेत. पहिले बघा त्रिकोणी चिन्ह. त्रिकोणी चिन्ह कशाला म्हणतात? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 त्रिकोणी चिन्ह कशासाठी असतं? तर सावधानतेचा इशारा. त्याच्यानंतर लाल गोलाकार चिन्ह. लाल गोलाकार चिन्ह तर हे काय बघा प्रतिबंधित कृती. चौकोनी आणि आयताकार चिन्हाला काय असतं? माहिती देणारं. बरोबर. ही याची बरोबर जोडी. बरोबर. घ्या पुढचा प्रश्न. मोटारसायकल चालवताना जर हाताने करण्याची गरज भासली तर कोणत्या हाताने करायला पाहिजे? आपल्याला जर हाताने इशारा करायचा असेल तर कोणत्या हाताने करायचा? फक्त उजव्या हाताने. लक्षात ठेवा फक्त उजव्या हाताने करता येतो. पुढचा प्रश्न आहे बघा वाहनांच्या बाबतीत वापरलं जाणारं BS6 हे मानक ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? काय BS6 नाही BS4. BS4 हे मानक संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? राईट आन्सर आहे बघा वाहतून जे काही वाहन आहे बघा त्याच्यातून निघणारं उत्सर्जन किंवा पोल्युशन.
10 नंबरचा प्रश्न काय बघा, खाली दिलेल्या वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शवतं? खाली दिलेलं जे काही वाहतूक विषयी चिन्ह आहे ते खालीलपैकी काय दर्शवतं? हॉटेल आणि अल्पवहाराची सोय, म्हणजे पुढं समोरच काय हॉटेल. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा, फक्त लाईकच्या बटनावर टच करा, जेणेकरून माझी मेहनत कळते की मला खरोखर काम करते. खाली दिलेल्या वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शवतं? खाली दिलेलं जे काही चिन्ह आहे बघा, हे काय दर्शवतं? तर मित्रांनो बघा, आपण लायसन काढायला गेलो तरी पण आपल्याला हे पेपर द्यावाच लागतो असाच. राईट आन्सर आहे बघा, पुढे अरुंद रस्ता आहे. काय बघा, खाली दिलेलं वाहतूक विषय चिन्ह काय दिसवतं? पुढं अरुंद रस्ता आहे. आता हे चिन्ह ओळखायचं आपल्याला. खाली दिलेलं वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शवतं? बघा, गोल दिलेलं आहे, BMW नाही दिलेलं, BMWचा लोगो असाच असतो. तर हे काय दिलेलं आहे? तर बघा, 3.5 मीटरपेक्षा उंच वाहनांना काय परवानगी नाही. 3.5 मीटरपेक्षा उंच वाहनांना परवानगी नाही. पुढं काय दिलं आहे? खाली दिलेल्या वाहतूक काय दर्शवतं? बघा, त्रिकोण दिला आहे, त्याच्यामध्ये म्हसाड दिली एक. तर हे काय बघा, जनावरे रस्त्यावर येण्याची शक्यता आहे, बरोबर. म्हणजे जवळच गोठा बीठ आहे, कुठं शेतकऱ्यांचे घर आहेत आपल्या. पुढचा प्रश्न आहे बघा, खाली दिलेलं वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शवतं? खाली दिलेलं वाहतूक विषयीचं चिन्ह खालीलपैकी काय दर्शवतं? तर तीव्र उतार दर्शवतं. लक्षात ठेवा, तीव्र उतार. पुढचा प्रश्न आहे बघा, वाहन चालकासाठी व्यावहारिक अर्थाने वापरली जाणारी म्हणजे 2 सेकंड रूल ही संकल्पना खालीलपैकी काय दर्शवते? खालीलपैकी काय दर्शवते? तर राईट आन्सर आहे बघा, वाहन चालकाने समोरील वाहनापासून 2 सेकंद इतकं अंतर ठेवावं. काय? 2 सेकंद इतकं अंतर ठेवावं. पुढचा प्रश्न आहे बघा, खालील वाहतूक विषयी चिन्ह काय दर्शवतं? गोल दिला, त्याच्यामध्ये 50 लिहिलं आहे. गोल देऊन त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? 50 लिहिलेलं आहे. चला पटकन, राईट आन्सर आहे बघा, 50 किलोमीटर प्रति तासपेक्षा कमी वेगाने वाहन चालावे. बरोबर. कधी कधी 85 पण असतं, कधी कधी 80 पण असतं, परंतु 50 किलोमीटर प्रति तासपेक्षा कमी वेगाने वाहन चालवावे. काय प्रश्न आहे बघा, मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? मराठी लिपी खालीलपैकी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. लक्षात ठेवा, डावीकडून उजवीकडे. आभाळगत तुझी माया आम्हावरी राहू दे, अलंकार ओळखायचा आहे. आभाळगत तुझी माया आम्हावरी राहू दे, अलंकार ओळखायचा आहे. राईट आन्सर आहे बघा, उपमा अलंकार आहे. कोणती? उपमा अलंकार. बघा, पहिला प्रश्न आहे, पोल्युशन अंडर कंट्रोल. पोल्युशन अंडर कंट्रोल PUC सर्टिफिकेट प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते? किती दिवस असते? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तर किती? 1 वर्ष इतके असते. पुढचा प्रश्न आहे बघा, एक वाहन चालक आपला उजवा हात बाहेर काढून हाताचा पंजा खालच्या दिशेने ठेवून हात वर खाली हलवत असल्यास याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ काय आहे? राईट आन्सर आहे बघा, तो त्याच्या वाहनाचा वेग कमी करत आहे. तो त्याचा वाहनाचा वेग कमी करत आहे. एक वाहन चालक आपला उजवा हात बाहेर काढून हाताचा पंजा खालच्या दिशेला ठेवून हात वर खाल करीत असेल तर त्याचा अर्थ काय बघा, तो त्याच्या वाहनाचा वेग कमी करत आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, जर रस्त्यावर सलग पिवळ्या रेषेने मार्किंग केलेलं असेल तर याचा अर्थ काय असतो? जर रस्त्यावर सलग पिवळ्या रेषेने मार्किंग केलेलं असेल तर त्याचा अर्थ काय असतो? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पिवळ्या रेषेला स्पर्श करू नये किंवा ओलांडू नये. पिवळ्या रेषेला स्पर्श करू नये किंवा ओलांडू नये. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतात नव्याने पदार्पण झालेल्या इलेक्ट्रिक वाहनांची जी काय रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आहे ही कोणत्या रंगाची असते? आपल्या सगळ्याला माहिती आहे, इलेक्ट्रिक वाहन असेल तर हिरवी असते. लक्षात ठेवा, हिरवी नंबर प्लेट. पुढचा प्रश्न आहे बघा, 3 लेन असलेल्या एक्सप्रेस वे वरील सर्वात उजवीकडील लेन ही कोणासाठी असते? कोणासाठी असते? राईट आन्सर आहे बघा, ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांसाठी असते. कोणासाठी? ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांसाठी. बरोबर. तर मित्रांनो, अशा प्रकारे चालकाचा परवाना निलंबित झाला असेल तर तो कोणतं वाहन चालवतो? तर बघा, वाहन चालकाचा जर परवाना निलंबित झाला असेल तर तो कोणतंच वाहन चालू शकत नाही. बरोबर. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत. रस्त्याच्या कडेला लावण्यात येणाऱ्या वाहतूक चिन्हाच्या पाटीचा आकार व रंग आणि त्यांचा प्रकार अर्थ खाली दिलेले आहेत. वाहतूक चिन्हाचा आकार, रंग यांचे प्रकार याच्या जोड्या लावायच्या आहेत. पहिले बघा, त्रिकोणी चिन्ह. त्रिकोणी चिन्ह कशाला म्हणतात? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए. त्रिकोणी चिन्ह कशासाठी असतं? तर सावधानतेचा इशारा. त्याच्यानंतर लाल गोलाकार चिन्ह. लाल गोलाकार चिन्ह तर हे काय बघा, प्रतिबंधित कृती. चौकोनी आणि आयताकार चिन्हाला काय असतं? माहिती देणारं. बरोबर. ही याची बरोबर जोडी. बरोबर. घ्या पुढचा प्रश्न, मोटारसायकल चालवताना जर हाताने करावयाची इशारे करण्याची गरज भासली तर कोणत्या हाताने करायला पाहिजे? आपल्याला जर हाताने इशारा करायचा असेल तर कोणत्या हाताने करायचा?
फक्त उजव्या हाताने, लक्षात ठेवा फक्त उजव्या हाताने करता येतो. पुढचा प्रश्न आहे बघा, वाहनांच्या बाबतीत वापरलं जाणारं BS6 हे मानक ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? काय BS6 नाही BS4 हे मानक संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? राईट आन्सर आहे बघा, जे काही वाहन आहे बघा त्याच्यातून निघणारं उत्सर्जन किंवा पोल्युशन. 10 नंबरचा प्रश्न काय बघा, खाली दिलेल्या वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शवतं? खाली दिलेलं जे काही वाहतूक विषयी चिन्ह आहे ते खालीलपैकी काय दर्शवतं? हॉटेल आणि अल्पवराची सोय, म्हणजे पुढं समोरच काय हॉटेल आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा, फक्त लाईकच्या बटनावर टच करा, जेणेकरून माझी मेहनत कळते की मला खरोखर काम करते. खाली दिलेल्या वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शवतं? खाली दिलेलं जे काही चिन्ह आहे बघा हे काय दर्शवतं? तर मित्रांनो बघा, आपण लायसन काढायला गेलो तरी पण आपल्याला हे पेपर द्यावाच लागतो असाच. राईट आन्सर आहे बघा, पुढे अरुंद रस्ता आहे. काय बघा, खाली दिलेलं वाहतूक विषय चिन्ह काय दिसवतं? पुढं अरुंद रस्ता आहे. आता हे चिन्ह ओळखायचं आपल्याला, खाली दिलेलं वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शवतं? बघा, गोल दिलेलं आहे, BMW नाही दिलेलं, BMWचा लोगो असाच असतो. तर हे काय दिलेलं आहे? तर बघा 3.5 मीटरपेक्षा उंच वाहनांना काय परवानगी नाही. 3.5 मीटरपेक्षा उंच वाहनांना परवानगी नाही. पुढं काय दिलं आहे? खाली दिलेल्या वाहतूक काय दर्शवतं? बघा, त्रिकोण दिला आहे, त्याच्यामध्ये म्हसाड दिली एक. तर हे काय बघा, जनावरे रस्त्यावर येण्याची शक्यता आहे, बरोबर. म्हणजे जवळच गोठा बीठ आहे, कुठं शेतकऱ्यांचे घर आहेत आपल्या. वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शवतं? खाली दिलेलं वाहतूक विषयीचं चिन्ह खालीलपैकी काय दर्शवतं? तर तीव्र उतार दर्शवतं. लक्षात ठेवा, तीव्र उतार. पुढचा प्रश्न आहे बघा, वाहन चालकासाठी व्यावहारिक अर्थाने वापरली जाणारी म्हणजे 2 सेकंड रूल ही संकल्पना खालीलपैकी काय दर्शवते? खालीलपैकी काय दर्शवते? तर राईट आन्सर आहे बघा, वाहन चालकाने समोरील वाहनापासून 2 सेकंद इतकं अंतर ठेवावं. काय? 2 सेकंद इतकं अंतर ठेवावं. पुढचा प्रश्न आहे बघा, खालील वाहतूक विषयी चिन्ह काय दर्शवतं? गोल दिला आहे, त्याच्यामध्ये 50 लिहिलेलं आहे. गोल देऊन त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? 50 लिहिलेलं आहे. चला पटकन राईट आन्सर आहे बघा, 50 किलोमीटर प्रति तासपेक्षा कमी वेगाने वाहन चालावे, बरोबर. कधी कधी 85 पण असतं, कधी कधी 80 पण असतं, परंतु 50 किलोमीटर प्रति तासपेक्षा कमी वेगाने वाहन चालवावे. काय प्रश्न आहे बघा, मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? मराठी लिपी खालीलपैकी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. लक्षात ठेवा, डावीकडून उजवीकडे. आभाळगत तुझी माया आम्हावरी राहू दे अलंकार ओळखायचा आहे. आभाळगत तुझी माया आम्हावरी राहू दे अलंकार ओळखायचा आहे. राईट आन्सर आहे बघा, उपमा अलंकार आहे. कोणती? उपमा अलंकार. बघा, पहिला प्रश्न आहे, पोल्युशन अंडर कंट्रोल PUC सर्टिफिकेट प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते? किती दिवस असते? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तर किती? 1 वर्ष इतके असते. पुढचा प्रश्न आहे बघा, एक वाहन चालक आपला उजवा हात बाहेर काढून हाताचा पंजा खालच्या दिशेने ठेवून हात वर खाली हलवत असल्यास याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ काय आहे? राईट आन्सर आहे बघा, तो त्याच्या वाहनाचा वेग कमी करत आहे. तो त्याचा वाहनाचा वेग कमी करत आहे. एक वाहन चालक आपला उजवा हात बाहेर काढून हाताचा पंजा खालच्या दिशेला ठेवून हात वर खाल करीत असेल तर त्याचा अर्थ काय बघा, तो त्याच्या वाहनाचा वेग कमी करत आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, जर रस्त्यावर सलग पिवळ्या रेषेने मार्किंग केलेलं असेल तर याचा अर्थ काय असतो? जर रस्त्यावर सलग पिवळ्या रेषेने मार्किंग केलेलं असेल तर त्याचा अर्थ काय असतो? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पिवळ्या रेषेला स्पर्श करू नये किंवा ओलांडू नये. पिवळ्या रेषेला स्पर्श करू नये किंवा ओलांडू नये. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतात नव्याने पदार्पण झालेल्या इलेक्ट्रिक वाहनांची जी काय रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आहे ही कोणत्या रंगाची असते? आपल्या सगळ्याला माहिती आहे, इलेक्ट्रिक वाहन असेल तर हिरवी असते. लक्षात ठेवा, हिरवी नंबर प्लेट. पुढचा प्रश्न आहे बघा, 3 लेन असलेल्या एक्सप्रेस वे वरील सर्वात उजवीकडील लेन ही कोणासाठी असते? कोणासाठी असते? राईट आन्सर आहे बघा, ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांसाठी असते. कोणासाठी? ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांसाठी, बरोबर. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे प्रश्न उत्तर बघितले. आपल्या अनअकॅडमीला सुद्धा फ्रीमध्ये क्लासेस चालू असतात, त्याचा सुद्धा तुम्ही फायदा करून घेऊ शकता. व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबायला विसरू नका.